आकाश निळं का असतं? जगात सर्वात जास्त विचारला जाणाऱ्या प्रश्नांपैकी असा एक प्रश्न. आणि ते निळच का असतं, इतर कुठल्या रंगाचं का नाही? किंवा सूर्योदय सूर्यास्त हे केशरी कसे का असतात? बहुतांश लोकांना या प्रश्नांची उत्तरं माहित नाही. आज कारण त्यामध्ये बघूयात आकाश निळं का असतं. आकाश निळं का दिसतं यामागे प्रमुख 3 घटक आहेत. पहिलं म्हणजे सूर्याचा प्रकाश, दुसरं म्हणजे पृथ्वीभोवती असलेलं वातावरण आणि तिसरं म्हणजे आपल्या डोळ्यांची रचना. सूर्यप्रकाश आपल्याला जरी पांढरा दिसत असला तरी खरं तर तो वेगवेगळ्या रंगांचा म्हणजेच वेगवेगळ्या विद्युत चुंबकीय लहरींपासून बनलेला असतो. या लहरींच्या फ्रिक्वेन्सीवरून त्या लहरीचा रंग ठरतो. यामध्ये लाल रंगाची फ्रिक्वेन्सी सर्वात कमी तर निळ्या रंगाची फ्रिक्वेन्सी सर्वात जास्त असते. पृथ्वीच्या वातावरणात नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे प्रमुख घटक आहेत आणि त्यांच्या अणुरेणूंचा आकार हा अतिशय छोटा असतो. त्यांच्या आकाराची तुलना जर आपण प्रकाश लहरींशी केली तर आपल्याला जाणवेल की लाल रंगाची तरंग लांबी ही बऱ्यापैकी मोठी आहे. निळ्या रंगाची तरंग लांबी मात्र तुलनेनं बऱ्यापैकी लहान असल्यामुळे जेव्हा हा प्रकाश रेणूंवरती पडतो तेव्हा तो इतरत्र विखुरला जातो. आता जांभळ्या रंगाची तरंग लांबी निळ्यापेक्षाही छोटी आहे, मग आकाश जांभळं दिसायला हवं ना. पण आपल्याला ते निळं दिसतं याचं कारण आहे आपल्या डोळ्यांची रचना. प्रकाशाच्या वर्णपटाच्या मधोमध असणारे रंग आपल्या डोळ्यांना सहज आणि जास्त चांगल्या प्रकारे दिसतात. त्यामुळेच जांभळा रंग हा निळ्यापेक्षाही जास्त विखुरला जात असला तरी आपल्या डोळ्यांना मात्र आकाश निळच दिसतं. मग सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेला आकाश तांबडं कसं काय असतं? दिवसाच्या आकाशात सूर्य तळपत असताना त्याला पार करावी लागणारी वातावरणाची जाडी ही खूप कमी असते. त्यामुळे आपल्याला सर्वत्र निळा रंग विखुरलेला दिसतो. सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळेला मात्र सूर्यप्रकाश हा वातावरणातून अधिक जास्ती प्रवास करतो. त्यामुळे निळा रंग हा आधीच विखुरून जातो आणि उरलेला जो तांबडा रंग आहे तो आपल्यापर्यंत पोहोचतो आणि त्यामुळेच आपल्याला आकाश हे केशरी किंवा तांबडं दिसतं. पृथ्वीभोवतीचं वातावरण हे या प्रश्नाचं थोडक्यात उत्तर आहे. समजा आपण हे वातावरणच काढून टाकलं तर आपल्याला दिवसा सुद्धा आकाश काळं कुट्ट दिसेल. आणि आश्चर्य म्हणजे दिवसाच्या आकाशात सुद्धा इतर तारे, आकाशगंगा आपल्याला अगदी सहज दिसू शकतील. कारण त्याचा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा. पुढच्या भागामध्ये एक वेगळा विषय घेऊन भेटूयात. धन्यवाद.